नमस्कार. आईचे किचन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण झटपट मसालेदार व्हेज पुलाव बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलं आहे, 1 चमचा तूप ह्या भांड्यात घेतलेलं आहे. हे मिरे, लवंग आणि तमालपत्र घेतलेलं आहे आणि मोठा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. कॅप्सिकम 1 घेतलेला आहे आणि टोमॅटो 1 चिरून घेतलेला आहे. तर ह्या तुपात आपण हे सगळा मसाला घालूया. हे आपल्याला लाल ठेचा आहे. हे गेलं लवंग आणि मिरे, हे गेलं तमालपत्र, हा चिरलेला कांदा, हे कॅप्सिकम आणि आता ह्यासोबत आपण एक टोमॅटो चिरलेला आहे तो पण घालूया. बासमती राईस मी स्वच्छ धुवून हा बटाटा आपल्याला चिरलेला आहे तोही यात मी आता घातलेला आहे आणि फुलकोबीला मस्त उकळून घेतलेला आहे. उकळत्या पाण्यात टाकून 1-2 मिनटं उकळी काढून तो नितळून मग आपण ह्या व्हेजसोबतच ते घालणार आहे. आता हा टमाटो गेला 1. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित शिजवून घेऊया ह्या तुपात. थोडंसं लागलं तर पाणी पण घालूया जेणेकरून आपण भातात मिक्स करताना तो व्यवस्थित मिक्स व्हावा. कुकरला का नाही 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि भाताला पाणी मी कमी घातलं होतं. जसं की समजा आता एका कटोरीला आपण 2 कटोरी पाणी वापरतो तर एका कटोरीला 1च कटोरी पाणी घातलं आहे. असं पाणी घालून मी हा बासमती राईस कुकरला शिजवून घेतला. आता ही भाजी पण आपली बऱ्यापैकी 60 ते 70% शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही बटाटा आपला कट झालेला आहे. आता हा शिजलेला आपला बासमती राईस आहे. एका कढईत मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि तुपावर हा भात मी आता चांगला परतून घेतो. शिजलेला भात फडफडीतच व्हायला पाहिजे तरच हा पुलाव चांगला लागतो बरं का. ते पण चांगला. तुम्ही हा पुलाव सारासंग, आमटीसंग किंवा रायत्यासोबत आपण हा भात खाऊ शकतो. आता हा चांगला व्यवस्थित तुपात भाजून घेतल्यानंतर आपण जी आता व्हेजची भाजी तयार केलेली आहे, थोडीशी शिजवून घेतली पण आहे, ती ह्यात मिक्स करून घ्यायची. आपला पुलावा भात व्हेज पुलाव तयार झाला. बघू शकता तुम्ही. हे सगळं घालायचं. फुलकोबी घालायची आणि हे सगळी भाज्या मिक्स केलेल्या आहेत ह्या पण घालायच्या आणि आता ह्याला 1-2 मिनटं परतून घ्यायचं. दह्यासोबत पण ह्या चव चांगली येत्या. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती मी दिलेली आहे आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आठवणीनं सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. हे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपण ह्याला असं परतत राहायचं आहे थोडंसं. आणि असं परतल्यामुळं म्हणजे आता थोडंसं आपण कच्चाच भात शिजवलेला आहे तोसुद्धा व्यवस्थित शिजला जातो आहे. भाताचा कलर पण छान आला आहे, चव पण अप्रतिम झालेली आहे. एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करा. आता आपण प्लेटिंग करूया. एका डब्यात मी भात भरता येईल मस्तपैकी.